मकर राशी 12 मे ते 18 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मे महिन्याचा हा आठवडा मकर राशीसाठी खूप खास राहणार आहे। या आठवड्यात ग्रहांचा राजा सूर्यापासून ते गुरु आणि राहू केतू पर्यंत सर्वजण त्यांच्या राशी बदलणार आहेत, ज्यामुळे मकर राशीच्या जीवनावर खूप परिणाम होणार आहे। या आठवड्यात सूर्य कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करून वृषभ राशीत प्रवेश करेल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या आयुष्याच्या दारावर आनंद ठोठावू शकतो। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल। तर चला जाणून घेऊया मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक आणि प्रगतिशील असेल। तुमच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे आता चांगले फळ मिळण्याची अपेक्षा आहे। कामाच्या ठिकाणी तुमची वचनबद्धता आणि कठोर परिश्रम तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करतील। तुमच्या कल्पनांनी तुमच्या योजना ओळखल्या जातील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। वैयक्तिक संबंधांमध्येही प्रगती दिसून येईल। कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद राहील आणि तुम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल। तुम्ही एखाद्या खास कार्यक्रम आयोजित करू शकता, ज्यामुळे आनंद आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल। आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही ध्यान किंवा योग करू शकता। स्वतःसाठी वेळ काढा, जेणेकरून तुम्हाला ताजेतवाने वाटेल। या आठवड्यात तुमच्यासाठी नवीन शक्यतांची सुरुवात होईल। लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या ध्येयांकडे पुढे जा। मकर राशी 12 मे आणि 13 मे रोजी शनी आणि चंद्राच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे नोकरीत फायदा होईल। 12 मे रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल। या आठवड्यात तुम्हाला व्यवसायातून फायदा होईल। निळा रंग शुभ आहे आणि शनिवारी तिळाचे दान करावे। आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल। 13 तारखेला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहा। मे महिन्याच्या या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगले फायदे मिळतील आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी येण्याचे संकेत देखील आहेत। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल, परंतु त्याच्या किंवा तिच्या प्रकृतीमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटू शकते। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अधिक मेहनतीचा असेल। तुमच्या मुलांशी कोणतेही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या। मित्र आणि प्रियजनांसोबत प्रवासाची शक्यता आहे। तुम्हाला निरुपयोगी कामांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो। मकर राशी ग्रहस्थिती पाहता हा आठवडा तुमच्यासाठी कामाने भरलेला असेल, परंतु त्या कामाचे परिणामही चांगले मिळतील। तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला प्रशंसा मिळू शकते आणि तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुम्ही सकारात्मक दिसाल। प्रेमामध्ये स्थिरता असेल, परंतु तुम्ही जास्त अपेक्षा ठेवू नका। प्रवासाचे किंवा काही नवीन कामाचे नियोजन असू शकते। तुमच्या विचारसरणीत आणि दृष्टिकोनात बदल होणार आहेत, जो चांगला असेल, परंतु प्रेमजीवनात अस्थिरता जाणवू शकते। त्यामुळे समजूतदारपणा दाखवणे महत्त्वाचे आहे। मकर राशी या आठवड्यात तुमचे आणि तुमच्या वडिलांचे आरोग्य चांगले राहील। तुम्हाला तुमच्या आईची विशेष काळजी घ्यावी लागेल। भाऊ आणि बहिणींसोबत गोड कीड नाते कायम राहील। या आठवड्यात तुम्ही दररोज हनुमान चालीसा पठण करावे आणि शनिवारी दक्षिणमुखी हनुमानजी येथे जा आणि हनुमानजी समोर कमीत कमी 3 वेळा हनुमान चालीसा पठण करावे। मकर राशी ग्रहस्थिती पाहता कामाच्या ठिकाणी काही गोष्टी हाताळण्यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल। तुमच्या मनाला काहीतरी त्रास देऊ शकते, पण काळजी करू नका। वेळेनुसार त्यावर उपाय सापडेल। प्रेमळ नात्यात तुम्हाला आपलेपणाची भावना जाणवेल आणि तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देईल। घरगुती बाबींमध्ये कधी आणि किती बोलावे याची काळजी घेणे महत्त्वाचे असेल, तरच वातावरण चांगले राहील। प्रवासाचे नियोजन करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणून पूर्णपणे तयार राहा। घर किंवा जमिनीशी संबंधित कोणतेही काम पुढे जाऊ शकते, विशेषतः जर तुम्ही आधीच त्याकडे लक्ष दिले असेल तर। तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुम्हाला बरे वाटेल। अभ्यासात तुमचा वेळ योग्यरित्या वापरा, तरच तुम्हाला चांगले निकाल मिळतील। मकर राशी या आठवड्यात शनीचा स्थिर प्रभाव तुमच्या ध्येयाला बळकटी देत असल्याने तुमचे लक्ष दीर्घकालीन ध्येयांवर अधिक केंद्रित होते। व्यावसायिक आणि वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात धोरणात्मक नियोजन आणि शिस्त हे तुमचे सहयोगी आहेत। महत्त्वाच्या प्रकल्पांवरील तुमच्या प्रगतीचे मूल्यांकन करा आणि स्थिर प्रगती सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक समायोजन करा। सहकार्याची कदर करा। जबाबदाऱ्या सामायिक केल्याने तुमचा भार हलका होऊ शकतो आणि यशाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात। वैयक्तिक नाते संबंधांमध्ये संबंध वाढविण्यासाठी आणि सखोल समज निर्माण करण्यासाठी दर्जेदार वेळेला प्राधान्य द्या।
खुले संवाद अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही भावनिक गुंतागुंतींना कृपेने तोंड देऊ शकता. आर्थिकदृष्ट्या विवेकी निर्णय घेणे तुमच्यासाठी चांगले काम करेल, तुमच्या संसाधनांचे रक्षण करेल. आरोग्याच्या दृष्टीने चैतन्य राखण्यासाठी विश्रांतीसह कामाचे संतुलन साधा. ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योग यासारख्या सजग पद्धतींचा परिचय द्या. आठवड्याच्या अखेरीस तुमचे प्रयत्न ओळख आणि समाधान मिळवून देतील, ज्यामुळे तुमचा यशाचा मार्ग आणखी मजबूत होईल. दृढ आत्मविश्वासाने हा प्रवास स्वीकारा. प्रत्येक पाऊल तुमच्या अंतिम महत्त्वाकांक्षांशी जुळवून घेते हे जाणून घ्या. मकर राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग पांढरा असेल, भाग्यशाली अंक 2 असेल, भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याचे शेवट तुम्हाला सल्ला आहे की कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.